आज आपण सूर्यनमस्काराचा व्हिडिओ बनवतोय. 3 मिनिटं सूर्यनमस्कार मॅडम घालतील. पहिला काउंट फक्त घेईन आम्ही आणि नंतर मी थोडी माहिती देत राहीन. लक्षात ठेवायचं आहे, पहिला काउंट घेणार आहे. फक्त 10च्या स्टेपचा आपण सूर्यनमस्कार घालणार आहे. संस्था बदललं की थोडीशी आसनाची नावं नॉर्मली आणि काउंटिंग जे आहे ते 10चं 12चं होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. फक्त आपल्याला काय आहे, शरीराच्या चांगल्या हालचाली करायच्या आहेत. कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण त्या कन्फ्यूजमुळं आपल्या म्हणजे सर्व जे काही मराठी बांधव माता भगिनी आहेत त्या व्यायामापासून लांब जायला लागलेत. कारण मग श्वास कसा घ्यायचा सोडायचा ह्यानं काय प्रॉब्लेम येत नाही. एवढं लय डोक्यात घेत बसू नका. कारण काय झालंय, घरातल्या वस्तू म्हणजे ज्यावेळेस आपण उचलताना श्वास कसा घ्यायचा कधी घ्यायचा बघतो का, त्यामुळे लय कन्फ्यूज होऊ नका. ते शास्त्रोक्त पद्धतीनं करायचं आहेच, पण पहिल्यांदा परफेक्शन नको, ऍक्शन घेऊया. परफेक्शन नको, ऍक्शन घेऊया. ठीक आहे, सुरुवात तरी करूया. ज्यांना जसा येईल तसा करा, सुरुवात तरी करूया आपण. बिनधास्त करा, भ्यायचं अजिबात नाही. ठीक आहे, पाय मुरगळ म्हणतो का, पाय ह्या अँगलनं कसा मुरगळला असं चुकीचं आहे, शास्त्र सांगत नाही. मग व्यायामाला पण शास्त्र लावत बसू नका. शास्त्र नंतर आपण लावायचं आहे, परफेक्शन नंतर आणू. आधी ऍक्शन घेऊया. 3 मिनिटाचा सूर्यनमस्कार. चला स्टार्ट करूया. ओके, हां मॅडम चालू करतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हा एक झाला. आता कंटिन्यू करतील, मी काउंट घेत नाही, मी माहिती सांगेन. ओके, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही व्यायाम करता तर लक्षात ठेवायचं आहे की पोश्चर चुकला म्हणून काय भिवू नका. हां ओके, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. सूर्यनमस्कार जरी तुम्ही शिकलात तरी जबरदस्त तुम्हाला रिझल्ट येणार आहेत. ओके, पण नुसता एकच व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे का, नाही. सगळा व्यायाम पाहिजे. कार्डिओ पाहिजे, वेट ट्रेनिंग पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. आपण रोज वेगवेगळे व्हिडिओ करून व्यायाम करणार आहोत. फक्त सुरुवात करायची, व्यायामाला कारण सांगायची नाहीत. हां है ना, बघा. हां, हे तर पाय स्ट्रेट करतात मॅडम. हां ओके, हां व्हेरी गुड. हां हां, जेवढं जाईल तेवढंच पाठीमागं जावा, जाईल तेवढंच खाली जावा. ओके, हां जेवढं बेंड होतो तेवढंच बेंड व्हा. पूर्ण बेंड झाला म्हणजे हेल्दी आहे असं म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, हां व्हेरी गुड. भ्यायचं नाही, फक्त ॲक्शन पाहिजे. व्यायामाला सुरुवात करा. व्यायामाला कारण सांगायचं नाही, व्यायामाला सुरुवात करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. फक्त 3 मिनिटात टायमर लावलाय आपण. मस्तच. हां, आणि संपूर्ण कुटुंबाने व्यायाम करा. एकानं करत बसू नका. एकानं तर करा, सुरुवात तुमच्यापासून करा. व्हेरी गुड, बरोबर. हां, हळूहळू फ्लेक्झिबिलिटी वाढत जाईल. ज्यांना पहिल्यांदा करतायत स्लो करा, शिस्तीत करा. एकदम जास्त वेळ करू नका. 3 मिनिटं झालं तरी पण आपल्याला ताण भरपूर पडणार आहे बॉडीला, आणि एकदम ताण देऊ नका. शिस्तीत पहिल्यांदा करत असाल तर. व्हेरी गुड. ह्यानं बरेच व्याधी कमी होतात. ह्या सूर्यनमस्कारानं सुद्धा सायटिका असेल, कमरेत दुखणं असेल, पाठीचं दुखणं असेल, पोटाच्या बऱ्याच प्रकारांना भरपूर ताण पडतोय. फक्त काळजी घ्यायची आहे. कोणतेही योगासन करताना मात्र 1.5 2 3 4 तास पोट रिकामं असावं. मी काय म्हणलो, 1.5 2 3 तास, असं नाही की 4 तास. ठीक आहे, कॅपॅसिटीप्रमाणे. हां व्हेरी गुड. कारण सांगण्यामुळेच आपला व्यायाम होईना आणि वजनं वाढले तरी प्रोडक्टवाले आपल्या घरात येऊन बसलेत. व्हेरी गुड, बरोबर. फक्त 3 मिनिटाचा आहे, मी मोजलेलं नाही. मी पहिल्यांदा तुम्हाला पहिला काउंट सांगितलंय. 10 काउंटचा सूर्यनमस्कार घातलाय, 12 काउंटचा पण सूर्यनमस्कार असतो. व्हेरी गुड. हां मस्तच. हां, लहान मुलांनी सुद्धा हा व्यायाम करायचा आहे. घरातल्या सगळ्या मुलांना उंची वाढण्यासाठी सुद्धा हा व्यायाम चांगला आहे. कारण ह्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रेचिंग होतंय, फ्लेक्झिबिलिटी वाढत्या. फक्त व्यायामाबरोबर आसनांच्या बरोबर मुलांना प्रोटीनयुक्त पण आहार द्या चांगला. लय भारी लय भारी लय भारी. 3 मिनिट टायमर लावलाय फक्त आपण. शेवटचाच एक होणार आहे. 5 सेकंद राहिलेत. मॅडम आता काय करायचं बघूया. थांबायचं नाही मॅडम. 3 मिनिटं झाले की पूर्ण झाल्याशिवाय. 3 मिनिटं झालेलं आहे पण मॅडम पूर्ण करायचं आहे. व्हेरी गुड. शेवटचा आहे हा. हां ओके, स्टॉप. तर अशा पद्धतीनं आपण 3 मिनिटाचा सूर्यनमस्काराचा हा व्यायाम केलेला आहे. संपूर्ण कुटुंबाने व्यायाम करा. व्यायामाला कारण सांगू नका. परफेक्शनच्या नादाला न लागता ॲक्शनच्या नादाला लागूया. रिझल्ट 100% येणार आहे. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा. नक्की व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.